कर्क रास कर्क राशीसाठी या आठवड्यात ग्रहस्थिती भावनिक आणि निर्णय क्षमतेची परीक्षा घेणारी असून चंद्र राशीस्वामी तुमचा ग्रह असल्यामुळे सतत बदलणारे गोचर तुमच्या मनस्थितीवर थेट परिणाम करतील. सूर्य मीन राशीत असल्यामुळे करिअर आणि सामाजिक प्रतिमेवर लक्ष केंद्रित करण्यात आवश्यक आहे. मंगळाची स्थिती थोडीशी तणाव निर्माण करणारी असून सूर्य मीन राशीत असल्यामुळे करिअर आणि सामाजिक प्रतिमेवर लक्ष केंद्रित होईल. मंगळाची स्थिती थोडीशी तणाव निर्माण करणारी असून रागावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. गुरुची अनुकूल दृष्टी तुमच्यासाठी संरक्षणात्मक भूमिका निभावेल. पारंपरिक दृष्टिकोनातून हा काळ भावनांवर नियंत्रण आणि योग्य निर्णय घेण्यासाठी महत्त्वाचा आहे. नोकरीच्या बाबतीत हा आठवडा मिश्र स्वरूपाचा असून कामाचा ताण वाढू शकतो. वरिष्ठांकडून थोडंसं दडपण जाणवेल. काही वेळा तुमच्या मेहनतीचे योग्य श्रेय मिळणार नाही, पण संयम ठेवा, कारण पुढील काळात त्याचे फळ तुम्हाला मिळणार आहे. नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात, ज्यामुळे तुमची क्षमता वाढेल. सहकाऱ्यांशी शक्यतो खेळीमेळीचे वातावरण ठेवा. वादापासून दूर राहा आणि संवाद वाढवा. व्यावसायिकांसाठी हा आठवडा सावधगिरीचा असून मोठे निर्णय घेण्याऐवजी सध्याच्या कामावर लक्ष केंद्रित करा. ग्राहकांशी संवाद सुधारण्याची गरज असून काही व्यवहार तुमचे ह्या आठवड्यात अडकू शकतात, पण धैर्याने काम घेतल्यास मार्ग निघेल. भागीदारीत विश्वास टिकवणे हेच महत्त्वाचे असते. विद्यार्थ्यांसाठी आठवडा एकाग्रतेची परीक्षा घेणार असून अभ्यास करताना मन वारंवार विचलित होऊ शकते, त्यामुळे शांत वातावरणात अभ्यास करणे आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षांसाठी थोडा अधिक प्रयत्न करावा लागेल. शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या आणि अभ्यासाची योग्य योजना बनवा. नियोजन महत्त्वाचं आहे. वैवाहिक जीवनामध्ये भावनिक चढउतार दिसतील. जोडीदारासोबत संवाद कमी झाल्यास तुमचे गैरसमज वाढू शकतात. प्रेमसंबंधामध्ये संवेदनशीलता जास्त राहील, त्यामुळे छोट्या गोष्टी मनावर घेऊ नका. अविवाहित व्यक्तींसाठी जुन्या ओळखीतून काही नवीन भेटी होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत हा आठवडा मध्यम स्वरूपाचा असून उत्पन्न स्थिर राहील, पण खर्च वाढण्याची शक्यता आहे, तेव्हा त्याचं योग्य ते नियोजन करा. विशेषतः घरगुती खर्च वाढू शकतात. गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा आणि आर्थिक मोठे निर्णय पुढे ढकललेले बरे. बचत करण्यावर भर द्या, मात्र शॉर्ट टर्म गुंतवणूक करा, लाँग टर्म गुंतवणूक करू नका. आरोग्याच्या बाबतीत मानसिक ताण व पचनाशी संबंधित त्रास कर्क राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात जाणवू शकतो. पाण्याचे प्रमाण वाढवा आणि हलका आहार घ्या. योग, ध्यान आणि चालणे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. भावनिक स्थिरता राखा, हेच तुमच्या आरोग्याचे मुख्य सूत्र असणार आहे. कर्क राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 2 व 4. शुभ रंग आहे पांढरा व चंदेरी. शुभ वार आहे सोमवार व गुरुवार. शुभ दिनांक आहे 22, 25 व 27 मार्च. व कर्क राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय: येत्या सोमवारी संध्याकाळी एका काचेच्या ग्लासात दूध घेऊन त्यात थोडे तांदूळ मिसळा आणि ते भांडे घराच्या उत्तर दिशेला ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी ते दूध व तांदूळ एखाद्या झाडाच्या मुळाशी अर्पण करा. हा उपाय केल्यामुळे चंद्रग्रह शांत होऊन मानसिक तणाव कमी होईल आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाढेल.